नमस्कार विद्यार्थी मित्र. आजचा व्हिडिओ हा तुम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार कारण या आहे जे की तुमच्या प्रत्येक सेंटेन्स बनवण्यात असणार आहे. की आपल्याला जर कधी सेंटेन्स बनवायचा आहे, तो झाडावर चढत आहे, प्लेन आपल्या डोक्यावरून जात आहे. त्यावेळेला आपण वरून, खालून, समोर, मागे, बाजूला हे जे वर्ड्स येतात त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात एक्झॅक्टली? तर त्याला इंग्लिशमध्ये नाव आहे. ते सर्व आपण जवळपास अल्मोस्ट 40 प्लस प्रिपोजिशन आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर बघा यामध्ये आपण सुरुवातीला स्टेप बाय स्टेप बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत व बघू. या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये सर्व सर्व टाइप आणि त्याचबरोबर सर्व गोष्टी शिकायला भेटणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आता आपण सुरुवात करू आपण ॲट पासून. तर हे बघा प्रिपोजिशनचे 2 प्रकार आहे म्हणजे 2 टाइप आहे. एक आपण म्हणतो सिंपल प्रिपोजिशन अँड दुसरा आहे कंपाऊंड प्रिपोजिशन. आता सिंपल प्रिपोजिशन म्हणजेच काय, की ते जोडलेले नाही. कंपाऊंड म्हणजे काय, 2 एकत्र येऊन आलेले. जसं की आय, एन, ओ. हा एक हे दोन्ही एकत्र येऊन याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड प्रिपोजिशन. पण याला काय म्हणायचं आपण आता, सिंपल प्रिपोजिशन. प्रिपोजिशनचे 2 प्रकार आहेत. कोणते? सिंपल प्रिपोजिशन अँड कंपाऊंड प्रिपोजिशन. सिंपल प्रिपोजिशन मध्ये कोणतंही 2 प्रिपोजिशन एकत्र येऊन बनतं. कंपाऊंड प्रिपोजिशन एकत्र येऊन ते बनलेलं असतं. समजलंय का तुम्हाला? तर चला आपण आता बेसिक पासून घेऊ सर्व. हां, तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे ॲट. काय बघायचं आहे? ॲट. काय बघायचं आहे? ॲट. आता ॲट मीन्स काय? येथे. ही इज ॲट होम. तो घरी आहे. आपल्याला जर असं तो घरी आहे, तर आपल्याला असं म्हणावं लागेल, ही इज ॲट होम. ही इज होम नाही म्हणावं लागेल. काय? तो घर आहे. तर त्याचं सेंटेन्स मिनिंगलेस होतं ते. समजलंय का तुम्हाला? तर मिनिंगफुल सेंटेन्स करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? तर ही इज ॲट होम अशा प्रकारचे तुम्हाला सांगतोय बघा मी. त्याला काय म्हणतात? प्रिपोजिशन. ते सर्व प्रिपोजिशन मला वापरावे लागतात. तेव्हाच ते मिनिंगफुल होते. त्याचा अर्थपूर्ण वाक्य बनतं ते. ओके. त्यानंतर बघा काय द कॅट इज द बॉक्स. कॅट खोक्यामध्ये आहे. बरोबर आहे का नाही? काय आहे? कॅट इज बॉक्स. मग म्हणाल हे आता याच्यामध्ये प्रिपोजिशन कोणतं आहे? तर काय प्रिपोजिशन? ऑन, ॲट, अप, अपॉन हे जे वर्ड्स आहे आता हे सर्व काय प्रिपोजिशन आहे. तुम्हाला या सर्व प्रिपोजिशनचा वापर कुठं करायचा, काय करायचा, सर्व आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये घेणार आहे. समजलंय का सर्वांना? तर चला मग आता पुढे मध्येसाठी आपण इन वापरायचं. जेव्हा आम्ही सेंटेन्स सांगेल त्या सेंटेन्सच्या तर तुम्ही समजू शकता या प्रिपोजिशनचा वापर या ठिकाणी होतो. त्या नाउनचा वापर या ठिकाणी होतो. समजलंय का? ऑन. ऑन मीन्स वर. आता भरपूर जणांना वाटतं की ऑन मीन्स फक्त वर आहे आणि वरसाठी आणखी भरपूर काही प्रिपोजिशन बघा आपण आणखी बघू आता. वर. द बुक इज ऑन द टेबल. आता ऑन मीन्स वर. पुस्तक टेबलवर आहे. असं जर तुम्हाला सेंटेन्स सांगायचं आहे, ते खास करून जे स्पोकनचे बॅच जॉइन केलेले ऑफलाईन असो, ऑनलाईन असो, त्या सर्वांसाठी हे अत्यंत गरजेचं आहे. कारण की तुम्हाला पुस्तक टेबलवर आहे. मग इथं आपण ऑन, इन, अप, अपॉन, फ्रंट ऑफ, साइड हे अशा प्रकारे कोणते वर्ड्स वापरायचे तर तुम्हाला हे समजण्यासाठी काय करावं लागेल? प्रकारे सराव करावा लागेल. काय वापरायचं ते समजावं लागेल. समजलंय का? आता ऑन मोस्टली कुठं वापरायचं? त्या वर हे एक वस्तू आहे, त्याच्यावर ती वस्तू ठेवलेली आहे. तर सपोज हे माझा हात आहे आणि याच्यावर आपण काय ठेवलेलं आहे? रिमोट ठेवलेलं आहे. बरोबर आहे का? रिमोट इज ऑन माय हँड. समजलंय का तुम्हाला? म्हणजे याला खालून टच झालेलं आहे. खालून टच जर कधी झालेलं असले तरच ऑन वापरायचं आहे. सपोज आता जर कधी समजा हे रिमोट आहे माझ्या डोक्याच्या वर आहे, पण याच्यामध्ये स्पेस दिसतोय बघा तुम्हाला. दिसतोय स्पेस? हा स्पेस दिसल्यानंतर काय होतंय? त्याच्यामध्ये स्पेस असल्यानंतर इथं ऑन वापरावं नाही लागत आपल्याला. तर इथं काय वापरावं लागतो आपल्याला?
अबोव वापरावं लागतं किंवा ओव्हर वापरावं लागतं. काय वापरावं लागतो? ओव्हर, ओव्हर वापरावं लागतं. OVR बघणार आहे आपण ते पुढं किंवा अपॉन वापरावं लागतं. बघू आपण आता ते पुढे. पुढे बघा आता बाय. बाय म्हणजे कडून हे जे बाय हे कुठे वापरले जातं? पॅसिव्ह व्हॉइस वाक्य करण्यामध्ये. द लेटर वॉज रिटन बाय हर. तिने पत्र लिहिले. तिने पत्र लिहिले म्हणजेच तिच्याकडून पत्र लिहिल्या गेले. याचंच हे काय म्हणायचं आपल्याला हे वाक्य बाय इथं का वापरलेलं आहे? कारण की हे पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बाय प्लस सब्जेक्ट वापरतात. त्याच्यामध्ये सब्जेक्ट क्रिया कोणाकडून झालेली आहे? तर हर म्हणजे तिच्याकडून क्रिया झालेली आहे. अशा प्रकारे द लेटर वॉज रिटन बाय हर. तिच्याकडून पत्र लिहिले गेले. हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. तू ते काय कडेपर्यंत गो टू स्कूल एव्हरी डे. ते तो शाळेमध्ये जा. काय करा? दररोज शाळेमध्ये जा. एखाद्या इथून दुसऱ्या जागेपर्यंत जाण्यासाठी आपण जे प्रिपोजिशन वापरतो त्याला टू म्हणतात. काय म्हणतात? टू म्हणतात. गो टू फील गुड. मी जाणार आहे. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे आपण इथं काय वापरतो? चा वापर करतो. त्यानंतर फ्रॉम. फ्रॉम मीन्स पासून. बरोबर आहे की नाही? शी केम फ्रॉम मुंबई. बरोबर आहे की नाही? मुंबईपासून आली किंवा मुंबईहून आली. आपण याला मुंबईहून आली. शी ती मुंबईला राहते असं पण म्हणता येईल त्याला. आय एम फ्रॉम सपोज आपल्याला असं म्हणायचं आय एम फ्रॉम अमेरिका, तर आपण असं म्हणू अमेरिकेला राहतो किंवा मी अमेरिकेचा आहे असं म्हणायचं आहे मला. त्याप्रकारे तिथं सुद्धा आपण फ्रॉम हा वर्ड अशा प्रकारे सुद्धा वापरू शकतो. बरोबर आहे का नाही? ऑफ. ऑफ मीन्स दाची. द कलर. कलर आता हे त्यामध्ये दोन स्पेलिंग असतात, COLOUR आणि COLOR. हे काही हरकत नाही. ब्रिटिश आणि अमेरिकन लँग्वेज मध्ये आहे. द कलर ऑफ द कार इज रेड. काय? कारचा रंग लाल आहे. कारचा रंग लाल आहे. अशा प्रकारचे सेंटेन्स बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? काय करायचं आहे? असे वेगवेगळे वाक्य बनवायचे आहे. ते जर वाक्य तुम्हाला आली क्लिअर तरच तुम्हाला सेंटेन्स बनवता येणार आहे. आता बघा काळजीपूर्वक ऐका. ऑफलाईनचे नादरपूरचे ऑफलाईनचे सर्वांसाठी आपल्याला हे प्रत्येकाला सेंटेन्स लिहायला लावणार आहे. त्यानंतर अशा प्रकारचे तुम्हाला सांगायला लावणार आहे. प्रत्येकाला विचारेल ऑफचं एक्झाम्पल ॲज अ प्रिपोजिशन वापरून मला एखादं एक्झाम्पल दाखव, बोल, दाखव, सांग. ॲडचं, बायचं, ऑनचं सांग. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे द्यायला पाहिजे. त्याचं मराठीतून समजलंय का तुम्हाला? द्यायला पाहिजे मराठीतून द्यायला पाहिजे. तर आता इथं धिस गिफ्ट इज फॉर यू. हे गिफ्ट तुझ्यासाठी आहे. फॉर त्यासाठी आहे. फॉर हा इथं वर्ड वापरलेला आहे. काही जणांना फॉर हे जे शब्द हे व्यवस्थित वापरतात हे समजलेलं नाहीये. तर त्यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. विथ. विथ मीन्स तो बरोबर किंवा ने. कट द फ्रूट विथ अ नाईफ. म्हणजे एखाद्या वेळेला तुम्ही ज्या वस्तूचा वापर करता तुमचं काम करण्यासाठी तर ते वस्तूला आपण विथ वापरतो. आय एम रायटिंग सेंटेन्स विथ पेन. आय एम रायटिंग बुक विथ पेन. समजलंय का तुम्हाला? आय एम प्लेइंग क्रिकेट विथ माय बॅट. ते एखाद्या वस्तूचा वापर जर तुम्ही करताय तर ती वापरावं लागतं. बरोबर आहे का नाही? पण लक्षात ठेवा सर्व. पुढे अबाउट. अबाउट म्हणजे काय? बद्दल. टेल मी अबाउट युअर हॉबी. ते त्या आवडत्या याच्याबद्दल सांग. बरोबर आहे का नाही? हॉबी मी छंदाबद्दल, तुझ्या छंदाबद्दल. समजलंय का? एकदम सोपे बघा. ॲट, तर ऑन, बाय, फ्रॉम, ऑफ,
और, विथ, अबाउट हे जे सर्व वर्ड्स आपण घेतले, त्या सर्वांचे तुम्हाला सेंटेन्स सुद्धा बनवता यायला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा वापर कुठे पाहिजे. हां, पुढे बघा. आफ्टर काही जणांना किंवा ऑफलाईनच्या मुलांची प्रॅक्टिस खरंच मी त्यांना भरपूर वेळेस सांगतो, डब्ल्यू पर्सनल आयडेंटिटी केल्याने, त्यानंतर प्रिपोजिशन केल्याने, त्यामुळेच हा व्हिडिओ समजले का तुम्हाला? हा व्हिडिओ तेच आहे पाठांतर. त्यामध्ये हा व्हिडिओ याचं कारण एकच, मला हा व्हिडिओ पोहोचल्यानंतर प्रत्येकाने टर्न करायचे, त्याचा वापर कसा करायचा ते वापरायचं हे पण शिकायचं आहे. तर कम आफ्टर लंच म्हणजे जेवणानंतर या, जेवणानंतर या, जेवणानंतर या. लंच म्हणजे सकाळचे जेवण, डिनर म्हणजे रात्रीचे जेवणानंतर होतो. आधी वॉश युअर हँड. बिफोर मीन्स आधी, पण आफ्टर आहे. बिफोर बिफोर वॉश युअर हँड बिफोर कुकिंग. खाण्यापूर्वी हात धुवा. खाण्यापूर्वी हात धुवा. काय? खाण्यापूर्वी हात धुवा. हे दोघांमधील म्हणजे समजा आता हा एक हँड आहे माझा, हा एक हँड आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये दोन्ही हँडमध्ये काय आहे? पेन आहे. मग जेव्हा आपल्याला ह्या मधल्याबद्दल बोलायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला बाहेरच्या दोन्ही यांना काय म्हणावं लागेल? म्हणावं लागेल. जसं बघा आता, द बॉल इन चेअर्स, हे चेअरच्या मध्ये बॉल आहे. काय? चेअरच्या मध्ये बॉल आहे, बरोबर आहे का नाही? याचा क्वेश्चन पण बनवू शकता तुम्ही. बॉल बिटवीन टू चेअर, चेअरच्या मध्ये बॉल आहे का? कशामुळे? कारण की तुम्ही जेव्हा तुमचे अशा प्रकारचे शब्द जर लर्न झाले तर मला येईल. मला हे अशा प्रकारे सर्व वर्ड्स लर्न करावं लागेल. मग अनेकांमध्ये, अनेकांमध्ये जास्तीचे डिस्ट्रीब्यूट विथ अमंग चिल्ड्रन म्हणजे वाटणे. ते 2 पेक्षा जास्त त्यांना लाडू वाटा. तेच पीठ म्हणजे काय येतं? लाडू येतं, बरोबर आहे ना? म्हणजे जास्तीत जास्त मुलांना लाडू वाटा, त्याचा मिनिंग होतो. बिटवीन इच म्हणजे एक, एक बिटवीन म्हणजे 2 दोघांमध्ये, आणि अमंग म्हणजे अंडर, अंडर मीन्स त्याखाली, त्याखाली. द डॉग इज अंडर द टेबल. बघा आता तर हे समजा काय भानगड झाली. समजा आता असं एखादं काहीतरी आहे, बरोबर आहे की नाही इथं, आणि त्याच्या खाली हा पेन आहे. आपण काय म्हणतो? द पेन इज अंडर द स्टिक. द पेन इज अंडर द स्टिक च्या खाली आहे, आणि साईडनं पूर्ण पॅक पाहिजे. काय पाहिजे? पॅक पाहिजे. साईडनं पूर्ण पॅक पाहिजे, बरं का नाही? आता हा टेबल आहे समोर, त्या टेबलच्या खाली आपण जर काही ठेवलं तर मांजर आहे, तर कॅट इज अंडर द टेबल. समजलंय का? अशा प्रकारे अंडरचा आपण खाली, खाली म्हणजे इन वापरायचं नाही. इन म्हणजेच काय येतं? अशा इन केव्हा वापरायचं? चारी बाजूनी म्हणजे ती वस्तू पॅक आहे आणि त्याच्यामध्ये आपण ते टाकलेलं आहे, बरोबर आहे का नाही? द बॉल इज इन द बॉक्स. बॉक्स कसा आहे? पॅक आहे चारी बाजू, बरोबर आहे. अंडर द झालंय आपलं. वर, वर म्हणजे वर किंवा वरून. द प्लेन ओव्हर द सिटी. काय होते असं? प्लेन च्या वरून, प्लेन सिटी. आता हे गाव आहे किंवा मोठा आपण म्हणू,
कालांतराने शहर होईल किंवा इथून जर याच्यावरून जर ट्रेन गेले तर आपण काय म्हणतो ट्रेन फ्ली ओव्हर द बरोबर आहे. याच्यामध्ये हा नाऊन आहे. तर हा काय च्यावरून च्यावरून म्हणजे हा प्लेन आहे, लँड आहे. तर ते त्यावेळेला काय वापरायचं? द फॅन माय हेड. फॅन काय करतोय? ते म्हणजे हलतोय, चालू आहे. बघा बिहाइंड, बिहाइंड म्हणजे च्या मागे, मागे. द बॉय इज बिहाइंड ते का झाडाच्या पाठीमागे आहे. मुलगा झाडाच्या पाठीमागे. नियर नियर जवळ जवळ पार्क. माझी शाळा पार्क जवळ, पार्क साईड, बिसाईड म्हणजे शेजारी, शेजारी, साईड, साईड युअर फ्रेंड. त्या मित्राजवळ, सीट फ्रेंड. काय तुझ्या मित्रा, अशा प्रकारचे त्यामध्ये वापर होतो. जास्तीचं वापरल्यामुळं ती लँग्वेज एकदम ऑड वाटते आणि समोरच्याला ऐकायला पण कंटाळवाणी वाटते, बोरिंग वाटते. मग बोरिंग न वाटण्यासाठी काय करायचं? लर्न करायचे. सर्वांनी लर्न करायचे. एकेकाचे प्रत्येकाचे पाठांतर घेणार. तर नादरपूरची बॅच, ऑनलाईनचे बॅचवाले सर्व मुलांसाठी आहे. साइड युअर फ्रेंड, इनसाइड, इनसाइड मीन्स आत. गो इनसाइड द रूम. आता ही जी आपली रूम आहे बरोबर आहे. ही रूम काय चारी बाजूनी पॅक आहे. त्यावेळेला काय येतं? इनसाइड, आत. समजले का? गो, तुमच्या आत जा. आता बाहेर, गेट आउटसाइड, त्या बाहेर वाट बघा. काय? आउटसाइड, म्हणजे त्या बाहेर वाट बघा होतो. तर हे प्रत्येकाचं तुम्हाला हा वर्ड्स दिलाय, तर हा वर्ड्स काय आहे? बरोबर आहे का नाही? हे तुम्हाला समजायला पाहिजे. आता समजा हा काय आहे? तर हा वर्ब. हा काय आहे? हा काय आहे? बरोबर आहे की नाही? नाउनच्या अगोदर नेहमी काय येतं? तर हे आर्टिकल. आर्टिकल आहे. डेफिनेशन एक येतं. काय येतं? काय येतं? द येतं. किंवा अशा प्रकारे सर्व त्यामध्ये सर्व पी-एच-डी झाली. ते तुम्हाला सर्व पॉइंट क्लिअर झालेले पाहिजे. हे आहे तर काय आहे? हा वर्ड्स आहे तर काय आहे? आणि का घेतल्या? हे तुम्हाला समजायला पाहिजे. क्लाइंब अप स्टेअर, क्लाइंब अप स्टेअर, डाऊन, क्लाइंब अप स्टेअर. ते वर या. काय वर या. डाऊन, डाऊन मीन्स, डाऊन मीन्स बॉय, डाऊन ते काय ते खाली. डाऊन मीन्स खाली. ते बॉल गोल गोल करत खाली गेला. बरोबर आहे का नाही? डाऊन अक्रॉस, अक्रॉस मीन्स हा वर्ड खूप वापरतात. अक्रॉस मीन्स त्या पलीकडे, त्या पलीकडे म्हणजे आपण वापरण्यासाठी सुद्धा वापरतो. ब्रिज अक्रॉस द रिव्हर, हे पूल नदीच्या पलीकडे आहे. पूल नदीच्या पलीकडे आहे. पूल नदीच्या आहे. अक्रॉस द रिव्हर जातो, जातो. सॉरी,
थ्रू मधून द कार पास थ्रू द टनल. कार पास थ्रू द टनल. कार कुठून पास झालेली आहे? कार टनल माहिती आहे तुम्हाला काय असतं टनल? एखाद्या वेळेला काय होतं, हा, मोठा असा डोंगर असतो, त्या डोंगरामधून काय केलेलं असतं, टनल काढलेली असते किंवा मग त्याला होल पाडून तिथून आपल्याला रस्ता असतो. बरोबर आहे का नाही? तर रस्ता क्लिअर स्पष्ट दिसतो लगे. बघा त्यामध्ये लाईट, रोड वगैरे सर्व असतं. ट्रू. त्यामधून झालंय. कार कशामधून पास झालेली? द टनल. सांगितलंय व त्यातून आतून रस्ता कोरलेला आहे आणि 20 लागतं, आतून जावं लागतं. During दरम्यान, प्ले प्ले ड्युरिंग द ब्रेक. हा म्हणजे जेव्हा सुट्टी होते ब्रेकच्या दरम्यान आम्ही खेळतो. ब्रेकच्या दरम्यान आता शाळेमध्ये 12 ते 1 असतो बघ, त्यामध्ये तुम्ही काय करता, 10 मिनिट खाता आणि बाकी वेळ खेळता. इंटू मध्ये मध्ये वेंट टू द किचन. शी वेंट इन टू द किचन. द किचन. किचन मध्ये गेली. किचन मध्ये गेली. ती किचन मध्ये गेली. आवडते सर्वांनी. हे जर तुमचं लर्न झालं तर मग तुम्हाला समजेल त्या वेळेला मग तुम्हाला बाहेर म्हणजे आउट. बरोबर आहे. प्रत्येक वर्ड आणि आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पण ॲट जम्प. हा टेबल आहे. टेबलवरून जेव्हा एखादी कोणती वस्तू खाली जाते, खाली मी मारून सकतो, त्यावेळेला काय म्हणायचं? अपॉन म्हणायचं. वरून खाली जाते त्या, तर वरती पाणी असतं बघा, धरणाचं पाणी असतं, वरून काय जातं ते खाली जातं. बरोबर आहे. त्या प्रकारे सुद्धा एखादा मुलगा आहे, मुलगा वरून जम्प विहिरीमध्ये, त्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो? आपण अपॉन म्हणतो. बरोबर आहे का? द कॅट जम्प अप. काय मांजर वर उडी ऑफ ऑफ बाय ते गाडीवरून पडला. पडला. अलॉंग बाजूने. वॉक अलॉंग द. त्या बाजूने चला. त्या बाजूने चला. त्या बाजूने मग काय येतं त्याला? अलॉंग. काय येतं? अलॉंग. रोड आहे त्या व्यवस्थित आपल्याला इथं चालावं लागतं का आपल्याला? नाही चालावं लागत. आपल्याला कुठं चालावं लागतं? पायी असल्यानं. बरं आहे का नाही? त्यानंतर घ्या अराउंड. अराउंड. अराउंड मीन्स भोवती, आजूबाजूला. आजूबाजूला. द अर्थ मूव्हज अराउंड द सन. ते सूर्याभोवती फिरते. ती काय करते? सूर्याभोवती. हा सेंटरला सूर्य आहे. सूर्याभोवती कशी फिरते? बरोबर आहे ना? फिरते. सूर्य काय असतो? एकाच ठिकाणी स्टेबल असतो. खाली टेम्परेचर इज लो. लो. टेम्परेचर म्हणजे काय? तापमान पेक्षा कमी आहे. बरं की नाही? बिलो म्हणजे टेम्परेचर हे कमी आहे. बिलो झिरो. अबो वर. तर इज अबो सोफा. अबो द ते त्यावर चित्र आहे. सोफ्यावर चित्र आहे. त्यावर चित्र आहे. अशा प्रकारे आपण काय केले आता हे आपले फर्स्ट प्रिपोजिशन जे म्हणतो आपण, तर ते आपण कंप्लीट केलेले आहे. आता सेकंड ते त्याला आपण कंपाऊंड. हे जर कधी सर्व प्रिपोजिशन डन झाले मला
इंग्लिशमध्ये लिहायला, बोलायला सर्व गोष्टी प्रकारे तुम्ही इंग्लिश साधू शकता चांगल्या प्रकारे. पुढे कंपाऊंड कंपाऊंड प्रिपोजिशन सांगितले पहिले. त्यात टेंट इन तो तिला आपण ऍड केले मराठीतून काय मिनिंग होतो तो ऍड केला याच्यामध्ये. कोण कोण ऍड चार्ली करणे आत मर्यादित फिनिश अँड हवं मला एका तासाच्या आत संपवायचं मला एका तासाच्या आत संपवायचं आहे. संपवायचंच आहे का कारण की झालेले तर कधी थोडासा वापरला आहे त्या एका तासाच्या आत पूर्ण करायचे आहे. त्या एका तासाच्या आत पूर्ण करायचे आहे. विदाऊट शिवाय शिवाय म्हणजे शिवाय राहू शकत नाही. आता आपण म्हणतो विदाऊट ही बॅग तो बॅगेशिवाय बॅग न घेता तो गेला. तो बॅगेशिवाय गेला. तो बॅगेशिवाय गेला म्हणजे बॅग न घेता गेला तो. ही वेंट विदाऊट बॅग. भरपूर प्रकारच्या प्रिपोजिशनचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे खाली द बॉल इज एअर खाली आहे काय आहे ते आहे साइड तरी ॲट फ्रेंड ॲट बिसाइड हर फ्रेंड्स. फोर आधी अरायू फॉर मी तो त्यापूर्वी थांब. फोर म्हणजे माझ्या माझ्या म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल नाही या अशा भरपूर चुका करतात. चुका करतात मायनंतर नेहमी काहीतरी नाऊन येतं माय पे तर हे नाऊन म्हणून आलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा थोडस. माझ्यापूर्वी आला ही अरायव्ह तर बियॉन्ड बियॉन्ड म्हणजे पलीकडे. द हिल आर बियॉन्ड द रिव्हर टेकडी त्या पलीकडे आहे. टेकडी त्या पलीकडे आहे काय ते आहे. बघा आता शेड आहे आणि बघा बनवतो खाली द टेम्परेचर म्हणजे तापमान शून्याच्या खाली आहे. हा झाला होता रिपीट आपला. अंडरनेथ खाली द शूज आर अंडरनेथ द बेड ते बेडच्या खाली शूज आहे. फूट पलंगाखाली आहे. बरोबर चालते. त्यानंतर बिहाइंड मागे द कार इज बिहाइंड ॲट हो द कार इज द हाऊस गाडी घराच्या मागे आहे. सेंटेन्स सांगायचं तुम्हाला गाडी घर त्या वेळेला काय घ्यायचं समजलं का नाही. मग समोरसाठी काय मग फ्रंट आरो हा कसं बनवू त्याचं सेंटेन्स फ्रंट तो माझ्या आता पुढे आउटसाइड बाहेर चिल्ड्रन्स आर प्लेइंग आउटसाइड आहे
बाहेर मध्ये मध्ये झालेले बॉल इज चेंडू दोघांच्या मध्ये आहे. अशा प्रकारे आपण घेतलेले आणि जे की मला तुम्हाला बोलण्यासाठी सर्वांसाठी काय असणारे अशाच प्रकारचे आपले जे व्हिडिओज आहे. खूप तुम्हाला इंग्लिश प्रकारची अडचण नसणार नाही यामध्ये. आणि एक सांगणं आहे सर्वांना शेवटीला, हे जे आपण आज प्रिपोजिशन घेतलेले सर्वांचे उद्या मी करणारे सर्व लिहिले का? त्यांनी पण लिहिले नसेल ना ऑफलाईनच्या बॅच सर्वांना सर्वांनी द्यायचे पाठांतर करायचे. ऑन मिसवर अंडर मिसच्या खाली अपॉन मिसच्या वर कळले का? अशा प्रकारे सर्वांचे पाठ झाले पाहिजे नादरपूरच्या आणि पिशोरच्या दोन्ही बॅचच्या मुलांनी. थँक यू.